छान मंडळी. तर आज आम्ही आलोय नाशिकला आणि आम्ही निघालोय आता वणी गडावर जायला. खूप दिवसांपासून इच्छा होती की जायचं म्हणून, तर आज तो योग आलेला आहे आणि आम्ही निघालोय आता. तर हे बघा आम्ही सगळे निघालोय, मम्मी पप्पा गार्गी आहो, इकडे भाऊ आहे आणि आमचा श्री दिसतोय का, आणि आमचा श्री. असं तर आम्ही निघालोय बघा. इथे मस्त छान गाणे पण लावले देवीचे. चला गाईस, तर मग आपण आता निघालोय गाईज. आता आपण इथं पोहोचलोय, गडाच्या जवळ पोहोचलोय. आता इथून आपल्याला बसने जायचंय आणि मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे की इथे ना देवीने त्रिशूळ फेकला होता राक्षसांवर, तर इथे त्याचं होल पडलंय. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा इथे ना, हे इथे असा होल पडलेला आहे. असं सगळं हिस्टोरिक प्लेस आहे. तर आपण आता पुढे जाऊ आणि नंतर न देवीचं दर्शन घेऊ गडावर जाऊन. आणि हे बघा आम्ही सगळे आता इथे असं उभं आहे. आम्ही आता इथून बसने जाणार आहे. चला तर मित्रांनो, आपण इथून बसने वरती जाणार आहे कारण आपली गाडी तिकडे जाऊ देत नाहीये. पोलिसांनी आपल्या इथे थांबून घेतलंय आणि ते म्हणे तुम्ही आता इथून बसने जा. आणि तिकडे आपण गाडी पार्क केलेली आहे. तिकडे आपण गाडी पार्क केली आहे. त्या साईडला सगळ्या अशा गाड्या पार्क केलेल्या आहेत. हे इथं माझे पप्पा आहे, माझी मम्मी, असं आम्ही सगळेजण आलेलो आहे. ही आमची गार्गी बघा कशी हातीची गाडी घालून उभी आहे. हा व्हाईट कलरचा दिसतोय ना, तो होल आहे. हे बघा हा इथे, हे बघा इथे सगळं असं बस थांबलेले आहेत. इकडून आपल्याला जायचं आहे या बसमध्ये. खूप दिवसानंतर फिरायला आलोय ना मित्रांनो. खूप छान वाटतंय मला, कारण मी ना खूप बाहेर निघालेली आहे. कारण माझ्या छोट्या बाळामुळे ना मला कुठेच जाता येत नाही. म्हणून आम्ही ना म्हटलं चला आता देवदर्शन का होईना होईल, म्हणून आम्ही निघालोय. चला आता आपण इथून बसमध्ये बसू. तर बसमध्ये बसून आहे ना आपण निघालोय. तर थोड्याच वेळात आपण मंदिराजवळ पोहोचणार आहे. आता इथे आम्ही पोहोचलेलो आहे रोपवेच्या इथे. आता आम्ही जाणार आहे. हात करा भाऊ. आता आम्ही इकडून असं रोपवे मध्ये जाणार आहे. मी पहिल्यांदा चालले म्हणून एक्साइटेड आहे. अशी सगळी गर्दी आहे. ही आहे लिफ्ट, एवढी मोठी अशी येत आहे अजून ती. आता या रोपवे मध्ये जाणार आहे आपण. आय एम सो एक्सायटेड, सो एक्सायटेड, कारण मी फर्स्ट टाइम जाणार आहे रोपवे मध्ये. चलो चलो रोपवे में चलो. यात्रीगण कृपया ध्यान दे. आणि इथे नंतर आम्ही पोहोचलो होतो देवीच्या मंदिराजवळ. तर इथे मला माझी मम्मी म्हणत होती का तू थांब इथेच, आम्ही चाललो पुढे. कारण मी ना नुसते व्हिडिओ काढत होते आणि म्हणून मला मम्मी तसं म्हणत होती. आणि सगळेजण इथे लाईनला लागले होते. नंतर ना देवीची मूर्ती समोर आली आणि गाभाऱ्यात इतकं भारी वाटत होतं ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. मी खूप दिवसानंतर न गेले होते सप्तशृंगी आईला. कारण मी ना खूप लहान असताना एकदा गेले होते. त्याच्यानंतर आत्ता योग आला होता जायचा. नंतर ना दर्शन वगैरे झालं, खूप छान आमचं दर्शन झालं. नंतर ना आम्ही म्हणजे
पाय धुण्यासाठी गेलो तिकडे आहे ना एक मस्त मोठं कुंड होतं, तर तिथे सगळेजण आंघोळी करत होते, पण आम्ही काही एक्स्ट्राचे कपडे नेले नव्हते, म्हणून आहे ना आम्ही फक्त तोंड हातपायच धुवून घेतले सगळ्यांनी. नंतर नाही ना गार्गीच्या मामांनी तिचे पाय धुवून दिले. ते म्हणतात ना की भाजीचे पाय धुवून दिल्याने पुण्य भेटतं. मग नंतर ना तिच्या मामांनी ना तिचे पाय धुवून दिले. त्यानंतर नाही ना गार्गीच्या लहान मामांनी पण म्हणजे माझ्या भाऊंनी त्यांनी पण तोंड हातपाय धुवून घेतले. अशा प्रकारे खूप भारी वाटत होतं आणि खूप दिवसानंतर ना मी गेले होते ना, त्यामुळे आम्हाला आहे ना खूप दिवसांपासून यायचं होतं, पण ते म्हणतात ना की जेव्हा म्हणजे देवी बोलवते तेव्हाच जाणं होतं. आणि आमचं अचानकच ठरलं की बाबा चला आता शनिवार रविवार येतोय आणि आपण फिरायला जाऊ, आणि आम्ही लगेच निघालो. आणि ना खूप मस्त एकदम सुंदर दर्शन झालं, खूप छान वाटलं. तुम्ही पण जा नक्की, दर्शन घ्या सप्तशृंगी आईचे.